ते मुंबईत आहेत की नाही त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे. नाही नाही आम्ही उद्धव ठाकरे तर नाहीये. आम्ही त्यांच्या इतके जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाहीये. मी त्यांना आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना. त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने. आम्ही भेटतोय, सकाळीच त्यांची माझी चर्चा झाली. कदाचित तुम्हाला लंडनला जावं लागेल. बरं का? तर बघू ना त्यात काय झालं. दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या की. आम्ही त्यांच्या बरोबर असू ना. आम्ही कुठे जातो? मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे. हे गमतीने घ्या. नाही मग त्यासाठी तुम्हाला कॅफेतही जावं लागणार. राऊत साहेब, बघा. तुम्ही सतत शिवतीर्थाचा माननीय कॅफे बघा माननीय उद्धव ठाकरे काय किंवा आम्ही काय किंवा राज ठाकरे काय हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत. बराच मोठा कालखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे. राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार, त्यांच्यानी माझं तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं सगळ्यांशीच नातं आहे ना. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही. आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो. शरद पवारांशी भांडत राहिलो पण ओलावा राहिला आजही आहे. तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का? महाराष्ट्रात नको. महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं. नाही तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता.